वृंदावनच्या दत्त मंदिराच्या वटवृक्षाखाली एका वृद्ध आई बसली होती. तिने तेच आता आपले घर केले होते. तिच्या दिसण्यावरून ती एका चांगल्या घराण्यातील आहे असंच वाटत होते, कारण तिच्या चेहऱ्यावरची चमक ते सांगत होती. ती भिकारी नव्हती, पण तिचे फाटलेले कपडे तिची वेदनादायक स्थिती स्पष्ट करत होती. ती तिथे एका चादरीवर पडून होती. आज 10 दिवस होते. मंदिरात दर्शनासाठी जे पण फक्त यायचे ते त्या वृद्ध आईला काही पैसे द्यायचे, तर कोणी प्रसाद देऊन जायचं. त्यावरच त्या वृद्ध आईचे पोट भरत असे. राम हा दरवर्षी त्या मंदिरात येत असे. तिथल्या लोकांना जेवणही तो देत असायचा. आपल्या आईवडिलांच्या पुण्यतिथीसाठी त्याचे आईवडील हे एका दुर्घटनेमध्ये मृत्यू पावले होते. तेव्हापासून तो एकटाच होता. जेव्हा त्याचे आईवडील त्याला सोडून गेले तेव्हा तो इंजिनिअरिंग करत होता. स्वतःला तो खूप एकटं समजायचा, पण आईवडिलांचे जे संस्कार त्याला लाभले होते त्यामुळे त्याला त्याचे आईवडील त्याच्या संस्कारातून नेहमी मार्गदर्शन करायचे. त्याची इंजिनिअरिंग कंप्लीट झाली आणि त्याचं कॅम्पस सिलेक्शन सुद्धा झालं. एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये त्याला जॉब लागला, तोही एकदम मोठ्या पदावर. शनिवारी आणि रविवारी तो आपला वेळ मित्रांसोबत फिरण्यामध्ये घालवायचा. पण आज त्याच्या आईवडिलांची पुण्यतिथी होती, म्हणून तो फिरण्याऐवजी मंदिरामध्ये गरीब लोकांसाठी जेवण देण्यासाठी आला होता. सगळ्या लोकांना जेवण देऊन झाल्यानंतर त्याची नजर त्या वटवृक्षाखाली झोपलेल्या त्या वृद्ध आईवरती पडली. त्या वृद्ध आईच्या चेहऱ्यावर त्याला आकर्षक आणि आपुलकी दिसत होती. कदाचित तो प्रत्येक स्त्रीमध्ये आपली आई आणि आजी शोधत होता. तो त्या वृद्ध आईकडे खूप प्रेमाने पाहू लागला आणि तिच्या जवळ जाऊन विचारू लागला, आई जेवण करणार? पण वृद्ध आई खूप नाराज दिसत होती आणि उदास तिथे बसलेली होती. त्याच्यामुळे तिच्या लक्षात आलं नाही की कोणीतरी आपल्याला विचारतंय. त्याने परत तिला विचारलं, आई जेवण नाही तर हा प्रसाद तरी खाणार का? तेव्हा त्या आईचं लक्ष त्याच्याकडे गेलं आणि तिने आपला हात प्रसाद घेण्यासाठी पुढे केला. आणि राम सुद्धा त्या झाडाखाली तो प्रसाद खात त्या वृद्ध आईसोबत बोलू लागला, आई तुम्ही कुठे राहता आणि इथे का झोपले आहात? तेव्हा ती वृद्ध आई बोलते, बाळा आता हे वृक्षच माझं घर आहे. मी अगोदरच वृंदावन मध्ये राहायची. तिथे माझं स्वतःच मोठं घर आहे, जे माझ्या नवऱ्याने आणि मी प्रेमाने कष्ट करून बांधले होते. पण माझा नवरा जोपर्यंत जिवंत होता तोपर्यंत मला राणी म्हणून त्या घरामध्ये जागा मिळत होती. माझ्या पुढे पुढे सगळे करत होते. पण माझ्या नवऱ्याचा स्वर्गवास झाला तेव्हापासून माझ्या मुलाच्या आणि सुनेच्या डोळ्यांमध्ये मी खटकायला लागले. माझी सून तर माझा चेहरा पाहून इच्छित देखील नव्हती. एक दिवस माझा मुलगा म्हणाला, चल आई तुला वृंदावन फिरवून आणतो, मंदिरात जाऊन दर्शन घेऊन येऊ आज आपण. माझा मुलगा मोठ्या गाडीत मला घेऊन आला होता. इथं वटवृक्षाखाली मला बसवून मला तो सांगून गेला की आई तू इथं बस थोडा वेळ, मला एक महत्वाचं काम आहे. 2 तास लागतील मला परत यायला. मी माझ्या मुलाला म्हटलं, तुझ्यासोबत मला पण घेऊन चल. बाळा मी गाडीत बसून राहील, तुझं काम झालं की आपण परत आपल्या घरी जाऊ. पण त्याने मला नकार दिला. तू इथं बस, मी आलो म्हणून तो गेला, तर परत आलाच नाही. आज 10 दिवस झाले मी इथं बसून आहे त्याची वाट बघत, पण तो येणार नाही हे मला समजलं आता. त्याने मला इथं देवाच्या दर्शनासाठी आणलं आणि इथेच सोडून दिलं, कारण त्याच्या बायकोला मी आवडत नाही. त्यामुळे तिचं ऐकून माझ्या मुलाने मला असं भीक मागायला सोडून दिलं. बोलता बोलता त्या आईच्या डोळ्यातील पाणी आलं. रामला पण ते ऐकून खूप वाईट वाटलं. त्या वृद्ध आईकडे बघून तर रामला त्याच्या आईची आणि आजीची आठवण सारखी येत होती.
आणि म्हणूनच त्याच्या डोळ्यातलं पण नकळत पाणी येऊ लागलं. लोकांना जेवण देऊन जे काय उरलं होतं ते त्याने चादरीवर ठेवलं आणि त्यातील एक घास त्याने पटकन त्या वृद्ध आईच्या तोंडावर घातला आणि स्वतः पण ते खाऊ लागला. त्याला वाटू लागले की आपण आपल्या घरातील व्यक्तीसोबत जेवण करत आहोत. त्या वृद्ध आईसोबत त्याला आपल्या पणाची आठवण होत होती, पण तो तिथेच बसून गप्पा गोष्टी करू लागला. आपल्या आई वडिलांच्या निधनानंतर त्याला त्याचं घर वाटतच नव्हते. एकटक त्या घरात त्याला अजिबात करमत नव्हतं. म्हणून तो जास्त वेळ तर तो घराच्या बाहेरच राहणं पसंत करायचा. कधी कधी तर तो घरात पाय सुद्धा टाकत नसे. इकडे मित्रांसोबतच फिरायचा आणि आपलं दुःख लपवायचा. पण आज त्या वृद्ध आईसोबत तो थोडं बोलला तरी त्याला खूप छान वाटलं. एक आपलं म्हणून फील त्याला झालं. म्हणून त्याने त्या वृद्ध आईला विचारलं, आई, काय तुम्ही माझ्यासोबत माझ्या घरी येता? तेव्हा त्या वृद्ध आईने त्याच्याकडे बघितलं आणि म्हटलं, बाळा, जर माझा स्वतःचा मुलगा ज्याला मी जन्म दिलाय, 9 महिने पोटात वाढवले, त्यानेच मला घरातून काढून दिलं तर तू मला घरी नेऊन काय करशील? माझा स्वतःचा मुलगा माझा नाही झाला तर तुझ्याकडून काय अपेक्षा राहील माझी? जा बेटा तू, मी राहील इथंच देवाच्या सानिध्यात. तेव्हा राम बोला, आई, माझ्या घरात मी एकटाच राहतो. माझ्या आई वडिलांचे निधन झाले आहे एका दुर्घटनेत. तुमच्यामध्ये मी माझी आजी आणि आई बघितली. त्याचं प्रेम मला तुमच्याकडून मिळेल. तुम्ही जर माझ्यासोबत आलात तर मला घरी परत यायची इच्छा वाटेल. हाव तर तुम्ही माझ्यासाठी रात्रीचं जेवण बनवत जा आणि माझं घर सांभाळा, म्हणजे तुम्हाला पण एक आसरा मिळून जाईल आणि मला सुद्धा तुमची प्रेमाची छाया. तेव्हा ती वृद्ध आई बोलते, बाळा, मोहात पडून बोलत आहेस तू. माझी दया येत असेल तुला म्हणून, पण 2 दिवस झाले की तू पण असाच करशील. मी तुला जड होईल परत तू पण मला घरातून काढून देणार. नको बाबा, नको, मी इथेच थांबेल. राम लगेच बोलतो, आई, वडील कधी जड होतात का ग मुलांना? मी कधीच असं करू शकणार नाही, कारण ज्याचे आई वडील सोडून जातात त्याला हे दुःख चांगल्या प्रकारे माहीत असते. माझी आजी पण अशीच होती, तुमच्यासारखी प्रेमळ. माझे आई बाबा तिला खूप जीव लावायचे, सांभाळायचे. माझ्या डोळ्यांनी बघितलं आहे हे मग मी तुमच्यासोबत असं का करेल? पण आज माझ्या घरात ते कोणीच राहिलं नाही. तुम्ही माझी आजी आहात असं वाटत आहे मला. चला माझ्यासोबत. त्याच्या डोळ्यात आईला सच्चाई दिसत होती आणि इतकं प्रेमाने बोलताना बघून तर त्या वृद्ध आईला पण गहिवरून आले. आणि माझ्यासाठी देवाने याला पाठवलं असेल असं आई बोलून रामसोबत त्याच्या घरी जायला तयार झाली. आता रामने त्या वृद्ध आईला उठवलं आणि आपल्या घरी चल म्हणून आपल्या गाडीत घेऊन गेला. आणि घरी गेल्या ह्या गोष्टीला आता 5 महिने झाले. आता राम संध्याकाळी रोज वेळेत घरी येऊ लागला होता आणि घरी आई पण त्याची येण्याची वाट बघत असायची. आई त्याला जेवण बनवून ठेवत असे. तो आल्यावर आपल्या हाताने त्याला भरवत असे आणि थकून जेव्हा तो झोपी जात असे तेव्हा आई त्याच्या उशाला बसून प्रेमाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवत असे. संध्याकाळी राम उठायच्या आधीच आई उठत असे आणि देवपूजा करून रामसाठी नाश्ता करून ठेवत असे. आता आईला एक घर मिळालं होतं तर रामला आपली आई आणि आजीचं प्रेम. आज सकाळ झाली होती तरी रामची झोप अजून पूर्ण झाली नव्हती. अचानक रामच्या डोक्यावर एक थंड हाताचा त्याला स्पर्श झाला. त्याला असं वाटलं की आपली आई आपल्याला उठवत आहे. परत तसा स्पर्श त्याला चेहऱ्यावर जाणवला तर त्याची झोप उडाली. त्याने डोळे उघडले तर समोर वृद्ध आई त्याला आरती देत होती, जशी त्याची स्वतःची आई देवपूजा झाल्यावर त्याला द्यायची. रामने आईचे हात आपल्या हातात घेऊन त्याचं दर्शन केलं आणि आपल्या डोक्यावर ठेवत बोलला, आई, मला आयुष्यभर तुझा असाच आशीर्वाद राहू दे. तेव्हा ती वृद्ध आई डोळे बंद करून देवाचे आभार मानू लागली की त्याने राम सारख्या संस्कारी मुलाला भेट घडवून आणली आणि खूप आशीर्वाद पण रामला दिले. आता आई त्याला बोलली, बाळा उठ, उशीर होतोय ऑफिसला जायला. तेव्हा राम बोलला, आई,
आज मी ऑफिसला जाणार नाही. मला एक छोटंसं बिझनेस उभं करायचं आहे. माझे काही मित्र आणि मी मिळून एक फॅक्टरी उघडत आहेत आणि आज त्याचं उद्घाटन करायचं आहे, तेही तुझ्या हाताने. तुझ्याच हाताने पूजा करायची मला, म्हणून तू तयार राहा. तेव्हा आई खूप खुश झाली आणि म्हणाली, खूप छान निर्णय घेतला बाळा. तुझी ही छोटी फॅक्टरी एक दिवस खूप मोठी होईल. बघ, माझा आशीर्वाद नेहमी आता तुझ्या पाठीशी आहे. आपल्या मित्रासोबत रामने ती फॅक्टरी सुरू केली. त्याने त्याच्या कारखान्यात उत्तम दर्जाचे पदार्थ बनवले. त्या सर्व लोकांच्या मेहनतीमुळे कारखाना खूप वेगाने प्रगती करत होता. राम आता आणखी एक नवीन कारखाना उभा करायचा विचार करत होता आणि त्यामुळे तो खूप व्यस्त होत होता. त्याला असं बघून एक दिवस ती आई त्याला बोलते, बाळा राम, तू तुझ्या कामात खूप व्यस्त होत आहेस. तुझ्या कामात कोणी मदत करणारा जोडीदार आता तू शोध. एक चांगली मुलगी शोधून लग्न करून घे. आईची ही गोष्ट रामला पटली आणि तो बोलला, आई, इतका कामाचा लोड वाढला की या गोष्टीकडे विचार करायला वेळच मिळत नाही. पण माझ्या नजरेत एक मुलगी आहे, सिया, जी मला आवडते, पण मी तिच्यासोबत या गोष्टीवर कधीच बोललो नाही. सिया माझ्या आईच्या मैत्रिणीची मुलगी आहे, जी आता नोकरी करण्यासाठी शहरात असते. कधी कधी भेट होत असते माझी, तेव्हा बोलणं होतं, पण तिचा स्वभाव खूप चांगला आहे. आता आई आणि आपण राम दोघं पण सियाच्या घरी लग्नाचा प्रस्ताव घेऊन गेले. सियाच्या वडिलांनी लगेचच हो म्हटले आणि त्याचं आणि रामचं लग्न झालं. आता सिया रामच्या घरी रामची पत्नी म्हणून आली होती. तिचा त्या वृद्ध आईसोबत खूप लगाव झाला होता. जितकं प्रेम राम त्या वृद्ध आईवर करायचा, त्यापेक्षा जास्त प्रेम आता सिया त्या आईवर करायला लागली होती. सियाच्या मनात काय चालू असतं हे आईला लगेच समजायचं आणि सिया बोलण्या अगोदरच आई ते सगळं सियासाठी करायची. सियाला खूप आश्चर्य वाटायचं की आपण काही बोललो नाही तरी आपल्या मनातील आईला कसं काय समजतं. असेच दिवस जात होते. आता रामच्या घरी 2 जुळ्या बाळांनी जन्म घेतला, एक मुलगा आणि एक मुलगी. रामच्या घरात आता खुशिया आल्या होत्या. आता ती वृद्ध आई खरंच आजी बनली होती. तिची सगळ्यात महत्वाची जिम्मेदारी आता राम आणि सिया नाही तर त्यांचे ते मुलं होते. रामने त्याच्या मुलीसाठी एक रूम तयार केला आणि त्यातच आईला पण बेड तयार केला की आपल्या आईच्या छाये ममतेत त्यांची मुलं मोठी होतील आणि संस्कार पण मिळतील. दोन्ही मुलं आता आजीवर खूप डिपेंड झाली होती. आजीशिवाय ते जेवण सुद्धा करत नसे आणि कुठं पण बाहेर जाताना ते आजीला सोबत घेऊन जायची जिद्द पकडायचे. राम आणि सिया हे पूर्णपणे आपल्या मुलांची जिम्मेदारी आईवर द्यायचे. त्यांना कष्टाचं टेन्शन येत नसे. आई मुलांची काळजी घेईल, त्या संस्कार मिळतील हेच ते समजायचे. सिया ही राम सोबत आता काम करायची. खूप छान लाईफ पार्टनर रामला मिळाली होती, म्हणून आता त्याचे काम हे जगभर पसरले होते आणि हजारो लोक त्याच्याच हाताखाली काम करत होते. इकडे वृद्ध आईचा मुलगा हेमंत सारखी आपल्या वृद्ध आईची आठवण काढत असे की आपण तिच्यासोबत खूप वाईट केलं. तिला तिथे सोडून आलो. तिचा काही दोष नव्हता, निष्पाप होती. माझ्या आईला मी तिथे सोडलं असं सारखं त्याच्या मनात टोकत होतं. आपल्या घरात होणाऱ्या सारख्या भांडणामुळे दुःखी होऊन आपल्या बायकोसोबत पुढे सुखी जीवन जगू ह्या विचारात, ह्या आशेने त्याने आपल्या आईचा त्याग केला होता. तिला तिथं भटकायला सोडून आला होता. पण त्या दिवसापासून त्याचा अंतर्मन नुसते दुःखी होते. तू चूक केली आहे हे सांगत, त्यामुळे तो आपल्या कामामध्ये काहीच करू शकत नव्हता. आता घरात त्याच्या बायकोचं राज्य होतं. ती तिच्या मनाची मालकीण होती. तिला जे वाटेल ते ती करायची. दुकानातून लागेल तेवढे पैसे ती काढायची आणि उघडायची. त्यामुळे त्याचा व्यवसाय आता हळूहळू घाट्यात जाऊ लागला होता. जो व्यवसाय त्याच्या आईने आणि बाबांनी मिळून उभारला होता, पण तोच व्यवसाय काही दिवसांनी त्याला बंद करून टाकावा लागला होता. व्यवसाय बंद झाल्यावर काही दिवस त्याचे खूप अडचणीत गेले. हेमंत आणि त्याच्या बायकोला आता किराणा भाव समजायला लागले होते. त्याच्याकडे तर आता मुलांना शाळेत लागणाऱ्या गरजेच्या वस्तूंसाठी पैसेही नव्हते.
त्यात मुलं आता घरात रोज चिडचिड भांडणं होत असे. हेमंतचा एक मित्र एका कंपनीमध्ये काम करत होता. त्याच्या त्या मित्रांनी हेमंतची नोकरी त्या ठिकाणी लावली. आता कुठे हेमंत आणि त्याच्या बायकोच्या संसाराची गाडी पुढे पुढे चालली होती. आता हेमंत खूप मन लावून त्या फॅक्टरीमध्ये काम करत असे. यामुळे तिथे त्याला मान सन्मान मिळू लागला आणि त्या फॅक्टरीमुळे काही दिवसातच हेमंत त्या फॅक्टरीमध्ये महत्वपूर्ण कामगार झाला. आता कंपनीच्या स्थापनेच्या दिवशी वार्षिक उत्सव साजरा केला जाणार होता आणि सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या गुणवत्तेच्या आधारावर पुरस्कार वितरित केले जाणार होते. हेमंतला त्याच्या मेहनतीच्या आणि क्षमतेच्या आधारे एक पुरस्कार दिला जाणार होता, जो त्याच्या कंपनीच्या मालमत्तेच्या हस्ते त्याला मिळणार होता. ठरलेल्या तारखेला पुरस्कार वितरण सोहळा सुरू झाला आणि आज पहिल्यांदा कंपनीचे मालक त्याच्या कारखान्यातील सर्व कर्मचाऱ्यांसह एकत्र जमणार होते. आजचा दिवस हेमंतसाठी तर खूप महत्वाचा होता. मॅनेजिंग डायरेक्टर आपल्या पत्नीसोबत, आईसोबत आणि मुलांसोबत पुरस्काराला आला होता. जेव्हा समारंभ सुरू झाला आणि कंपनीच्या संचालकांना पुरस्कार वितरणाची विनंती करण्यात आली, तेव्हा ते मंचावर आले आणि म्हणाले, आज माझ्या कंपनीसाठी एक मोठा दिवस आहे, परंतु आजही ही कंपनी देखील स्थितीत आहे ती केवळ आमच्या आईच्या आशीर्वादानेच आहे. जर आईने तेव्हा मला प्रेरित केलं नसतं, प्रेरणा दिली नसती, तर तो माझा निर्णय आता यशस्वीरित्या पार पडला नसता आणि आमच्या फॅक्टरीत मुलं हजारो लोकांचे घर चालते. म्हणून आज हे जे पारितोषिक मी माझ्या आईच्या हस्ते देऊ इच्छितो. आता राम आईला स्टेजवर बोलवतो आणि म्हणतो, तुझ्या हाताने योग्य कर्मचाऱ्यांची निवड केलेली आहे, त्यांना बक्षीस दे. आता ती वृद्ध आई स्टेजवर पोहोचली तसे तिच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले. आता एक एक करून कर्मचाऱ्यांचे नाव अनाऊन्स होऊ लागले आणि वृद्ध आई एकाला एकाला करून बक्षीस देऊ लागली. तेवढ्यात एक असं नाव पुकारलं गेलं जे ऐकून आईच्या चेहऱ्यावर खूप सारे प्रश्नचिन्हे उठले आणि खूप भावुक झाली. एक साथ दिसू लागली. नाव पुकारले गेले, हेमंत देशपांडे. समोरून येणारा मुलगा आईला ओळखीचा वाटत होता. थोडा वेळ जवळ येताच आईला कळालं, तो तिचाच मुलगा हेमंत आहे, जो आईला देवाच्या दर्शनाला घेऊन जातो म्हणून कायमचं वनवासाला तिथे सोडून आला होता. एकदा सोडून गेला तसं त्याला आपल्या आईचे एकदा सुद्धा आठवण आली नव्हती की तिने 10 दिवसात एकदाही तिला बघायला तो तिथे गेला नव्हता. जर राम तिथे आला नसता आणि त्याच्या सोबत मला घेऊन गेला नसता तर मी तिथेच पडून तडफडून मरूनही गेली असती, तरी माझा हा सक्का मुलगा मला तिथे भेटायला आला नसता. प्रेम आणि तिरस्कार, नफरत एक सोबतच आईच्या चेहऱ्यावर आता दिसत होती. आईच्या चेहऱ्याभोवती आता संपूर्ण दुनिया गोलगोल फिरत आहे असं तिला वाटत होतं. सगळं काही एक तासात त्यांच्या नजरेसमोरून जात होतं. कसं तरी आईने स्वतःला सांभाळलं आणि अनोळखी माणसाप्रमाणे तिने हेमंतला बक्षीस हातात देऊन टाकलं आणि दुसरीकडे बघून घेतलं, जसं काही ती त्याला ओळखत नाही. पण जेव्हा हेमंते खूप डोळे मोठे करून बघितलं तेव्हा त्याला समजलं की ही दुसरी तिसरी कोणी नसून त्याची आई आहे. आईला तिथे बघून त्याला खूप घाम आला, डोळ्यात पाणी आलं आणि तो तिथे आईच्या पायाजवळ बसून रडायला लागला. त्याला विश्वास बसत नव्हता की ज्या आईला तो इकडे तिकडे भटकायला सोडून आला होता, वनवास बघायला सोडून आला होता, आज तीच आई इतक्या मोठ्या साम्राज्याची मालकीन बनली आहे. हेमंत आता आपल्या आईची माफी मागू लागला आणि त्याच्या आईला बोलला, आई मला माफ कर आणि परत एकदा आता आपल्या घरी चल. कोणतं घर? आणि आपलं? माझा मुलगा तर त्याच दिवशी मेला होता ज्या दिवशी तो मला मंदिराच्या बाहेर झाडाखाली सोडून निघून गेला होता. आज मी तुझी आई नाही आणि तू माझा मुलगा नाही. एवढं बोलून आई लगेच तिथून जाऊन आपल्या खुर्चीवर जाऊन बसते. हेमंत सारखी आईची माफी मागत होता, पण आज त्याची आई त्याच्याकडे बघत सुद्धा नव्हती. कार्यक्रम संपला तसा आई राम सोबत त्याच्या घरी निघून गेली. आईचा हेमंत हा खूप लाडका मुलगा होता. लाडाकोडात वाढवलेला तिचा जीव की प्राण होता तो. पण हेमंत वडील गेल्यानंतर आपल्या बायकोचं ऐकून त्या आईला त्रासदायक बोलत असे आणि आईचं ऐकूनच त्यांना आपल्या आईला तिथे तसंच सोडून दिलं. म्हणूनच आई आता हे सगळं विसरू शकत नव्हती. इकडे हेमंतला खूप मोठा धक्का बसला होता.
ज्या कंपनीत तो काम करत होता ती कंपनी आपल्या आईची आहे आणि आपण आपल्या आईच्या कंपनीमध्ये काम करतो हा विचार करून डोकं गरगर फिरत होते. आता त्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या आईची आठवण सतावत होती. आपण आईसोबत जे काही केलं ते आठवून त्याला स्वतःची लाज वाटत होती. त्याच्या मनामध्ये आता घाव निर्माण होत होते. एक दिवस रविवारी सुट्टीच्या दिवशी तो आपल्या बायकोला घेऊन गाडीवर मंदिरात दर्शनासाठी गेला. हात जोडून तो देवाचं दर्शन घेत होता. डोळे बंद होते तेव्हा त्याला असं दिसलं की समोर असणारा देव सुद्धा त्याच्या परिस्थितीवर आता हसत होता. त्याने जे आपल्या आईसोबत केलं त्याची शिक्षा त्याला मिळालीच आहे असं साक्षात देव सुद्धा त्याला बोलतोय असं वाटलं त्याने गडबडून आपले डोळे उघडले आणि त्याच गडबडीत तो पटकन मंदिरातून बाहेर पडला. घरी जायला निघाला पण डोक्यामध्ये तेच विचार होते आणि त्यातच समोरून येणारा ट्रक त्याला दिसला नाही आणि त्यांचा ऍक्सिडेंट झाला. त्याची बायको आणि तो दोघेही घायाळ होते. त्याचे पायाचे हाड तुटले होते आणि त्याच्या बायकोला तर पॅरालिसिस झाला होता. तिला तर चालताही येत नव्हतं. जेव्हा बेशुद्ध मधून जाग आली तेव्हा खूप मोठ्याने ती रडू लागली. घरी आपल्या मुलांकडेही बघायला कोणी नव्हतं. हेमंतच्या बायकोचे माहेर त्यांना भेटण्यासाठी आले. हालचाल विचारून ते लगेच निघून गेले. आता एका कर्मचाऱ्यांनी फोन करून सगळी घटना रामला सांगितली. राम जेव्हा कर्मचाऱ्यांसोबत बोलत होता तेव्हा आई सुद्धा तिथेच बसून ते सगळं ऐकत होती. जेव्हा हेमंत नाव ऐकलं तेव्हा आईने लगेचच आपल्या मुलाला विचारलं की कशाबद्दल बोलत आहे बाळा. तेव्हा रामने झालेला सगळा प्रकार आईला सांगितला. हेमंतचा ऍक्सिडेंट झाला हे ऐकून आई जोरात रडायला लागली. आई का रडत आहे हे रामने तिला विचारलं. तेव्हा आईने त्याला सगळं काही खरं सांगून दिलं. तेव्हा राम आईला बोलला की प्रत्येकाचे जे कर्म असतात त्यांचे फळ त्यांना भोगावेच लागतात. त्याने जे कर्म केलं त्याचं फळ देवाने त्याला दिलं. पण आई ते आपल्यासोबत असे वागले म्हणून आपण त्यांच्यासोबत तसं वागायचं. मग आपल्यात आणि त्यांच्यात काय फरक. त्यामुळे तुला जर तिकडे जायचं असेल तर माझी काही हरकत नाही. कारण मी कालही तुझ्यावर प्रेम करायचं. आजही आणि उद्याही असंच प्रेम माझं तुझ्याबद्दल असेल. तेव्हा त्या वृद्ध आईचे डोळे परत पाण्याने भरून आले. मी काहीतरी पुण्य केले असेल म्हणूनच बाळा तू मला भेटलास. पण आता मला खरंच हेमंतकडे जायचं आहे. काही दिवस तिथे थांबून मी परत येईल. त्यांना माझी गरज आहे. तेव्हा रामने खुशीत आपल्या आईला होकार दिला तिकडे जाण्यासाठी आणि आई खूप सारे पैसेही दिले. आता ती वृद्ध आई तिच्या मुलाला आणि सुनेला हॉस्पिटलमध्ये भेटण्यासाठी गेली. तिथे गेल्यावर मुलाचा आणि सुनेचा चांगला उपचार होत नसल्याचे बघून तिने आपल्या मुलाला आणि सुनेला चांगल्या हॉस्पिटलमध्ये नेले आणि त्यांच्यावर चांगले उपचारही सुरू केले आणि हेमंतच्या दोन्ही मुलांकडे चांगले लक्ष देऊ लागली. घरी आल्यावर त्या आईने घरातील सगळं कामही आवरलं. जो व्यवसाय तिच्या नवऱ्याने आणि तिने मिळून सुरू केला होता तो पुरेपूर बरदास्त झालेला होता. तो अगोदर त्या वृद्ध आईने रामने दिलेल्या पैशांनी परत एकदा नव्याने सुरू केला. हळूहळू आता ती हेमंतच्या मुलांच्याही खूप जवळ गेली. त्यांना अंगा खांद्यावर खेळवू लागली. इकडे हॉस्पिटलमध्ये तिचा मुलगा हेमंत आणि सून यांच्यात आता बऱ्यापैकी फरक जाणवत होता. हळूहळू ते पूर्ण बरे झाले. जसे ते हॉस्पिटलमधून घरी आले तसे आईच्या पायाजवळ जाऊन रडू लागले आणि परत एकदा आईची माफी मागू लागले. हेमंतची बायको तर मला माफ करा सासूबाई मी चुकले म्हणू लागली. एकतर आईच्या नादात नवऱ्याला स्वतःच करायच्या नादात मी तर एक हसत खेळत कुटुंब बर्बाद करून टाकलं. मला माफ करा. माझे डोळे आत्ताच चांगले उघडले. आम्ही जे केलं आणि त्याची शिक्षा आम्हाला खरोखर मिळाली आहे. घराचा जर पायाच पक्का नसेल तर ते घर उभंच राहणार नाही आणि सासूबाई तुम्ही आमच्या घराचा पाया आहात जो मी आमच्या हाताने ढासळण्यासाठी सोडून दिला होता. हेमंत पण हेच सगळं आईसोबत बोलू लागला. दोघांनाही त्यांची चुकी समजली म्हणून आता त्या आईने त्या दोघांना माफही करून टाकलं. रामने दिलेल्या पैशांमध्ये आहे ना त्यांची गृहस्थी परत एकदा उभी केली. घर आता घर असल्यासारखं वाटत होतं. घरातून आता मुलांच्या हसण्याचा रडण्याचा आवाजही यायला लागला होता. हेमंतला त्याची चूक पूर्णपणे समजली होती म्हणून आता तो वारंवार आईची माफी मागायचा. आईने त्याला माफ करून टाकलं होतं.
सगळं काही व्यवस्थित चालू आहे. तुमची गृहस्थी ही परत चांगलीच चालू आहे. व्यवसाय पण आता व्यवस्थित सुरू आहे. त्यामुळे आता मला माझ्या मुलाकडे जायचं आहे. माझी नात आणि माझा नातू माझी वाट बघत असेल, माझी सुनबाई माझी वाट बघत असेल, म्हणून मला जावं लागेल. असं आता ती वृद्ध आहे. आपला मुलगा हेमंत आणि सुनेला बोलते. हेमंत आणि त्याची बायको आईची खूप विनंती करतात की जाऊ नको, तू आता इथेच थांब. पण आई बोलते मला जावं लागेल. माझा मुलगा माझ्यावर खूप प्रेम करतो. त्याच्यामुळेच आज मी परत एकदा तुमच्याकडे आले आणि तुम्हाला माफ करू शकले. मी त्याच्याशिवाय खरंच आता जगू शकत नाही. तो जरी रक्ताचा नसला तरी माझा मुलगा आहे. जीव लावतो मला, माझ्यासाठी काहीही करू शकतो. म्हणून मला आता परत माझ्या मुलाकडे जावं लागेल. म्हणून वृद्ध आई आपली बॅग भरते आणि जायला लागते. जाता जाता सुनेला बोलते, खूप पैसा हवा तसा वायला घालू नकोस. माझ्या मुलाची काळजी घे, कारण त्यांना तुझ्यासाठी आपल्या आईला सोडायचं होतं. म्हणजे तो तुझ्यावर किती प्रेम करतो हे लक्षात घेऊन त्याची आयुष्यभर साथ दे. म्हणत ती वृद्ध आई हेमंतला आणि सुनेला नातवांना भेटून आमच्या घरी जायला निघाली. राम तर आधीच गाडी घेऊन आला आईची वाट बघतच होता. आता आई गाडीत बसून परत एकदा रामच्या घरी येते. सिया तर आपल्या आईबरोबर कडकडीची मिठी मारते. किती आठवण काढली ते सांगते. नातवंडही तशीच आजीला बघून पळतच येतात. आता हेच घर आईचं होतं जे देवाने त्या वृद्ध आईला दिलं होतं. आता आईला समजलं होतं रक्ताच्या नात्यांपेक्षाही दुसरीही नाती जगात असतात, जे 9 महिने पोटात वाढवलेलं मूल नसून त्यांच्यापेक्षा जास्त काळजी आपली घेऊ शकतात. सगळी मुलं ही हेमंत सारखी नसतात, राम सारखी चांगली पण असतात, हे ती माऊली ओळखून बसली होती. आता राम, सिया, आई आणि नातवंड हे हसून खेळून एकत्र राहायला लागतात. हे जग तेजस्वी सूर्यप्रकाशाने भरलेलं आहे. ती आई फक्त एक सावली आहे, प्रेमाने सजलेली आणि आपुलकीने भरलेली. म्हणून आई फक्त आई असते. तिचं मन दुखवू नका. कर्म जे केलं त्याच्या दुप्पट मिळत असतं हे विसरू नका. तात्पर्य, बायकोचं ऐकून आपल्या मुलाला अजिबात त्रास देऊ नका. बायकोचं जसं सगळं ऐकता तसं कधीतरी आईचं पण ऐकून बघा. खूप मनाला समाधान मिळेल आणि आईकडून भरभरून आशीर्वादही मिळेल. आणि म्हणूनच नेहमी तुम्ही खुश राहाल. बाकी सर्व कर्मच आहे. तर मित्रांनो, आई तर तिच्या मानलेल्या मुलाच्या म्हणजे रामच्या घरी खूप आनंदाने जीवन जगत आहे. परंतु हेमंतने तर त्याच्या आईला सोडून दिलं होतं रस्त्यावरती, बायकोच्या सांगण्यावरून. परंतु आईच्या जीवनामध्ये राम सारखा एक मुलगा आला आणि ज्याने आईचं आयुष्याची फुलबाग फुलवून टाकली. म्हणूनच आज आई इतक्या आनंदाने जगत आहे. परंतु आज जेव्हा दुःखद बातमी हेमंतची आणि त्याच्या बायकोची समजली तर आईच्या डोळ्यात टचकन पाणी आलं त्यांच्यासाठी आणि तिने त्यांना मदत करून पुन्हा एकदा हेमंतचं जीवन सुरळीत केलं आणि त्याच्या घर आणि व्यवसायाचा जम बसवला आणि तिच्या मानलेल्या मुलाच्या घरी परत एकदा ती निघून गेली. तर मित्रांनो, ज्या मुलाने तिला रस्त्यावरती सोडून दिलं होतं मरणासाठी, त्या मुलाला आईने माफ करायला हवं होतं का की नाही, आणि तिने पुन्हा एकदा त्यांना मदत करायला हवी होती का, याबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट करून नक्की कळवा. आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.